आलोय हा ब्रिज क्रॉस करून पुढे गेलो होतो, पण मनात आला हा व्ह्यू एकदम असा सुंदर आहे तर तो कॅप्चर करूया. एक ब्रेक घेतलाय नाश्ता करण्यासाठी आणि ह्याला गाडी चालवायची. हा म्हणतोय मी गाडी चालवतो, पण मला एक एक्सपिरियन्स आला आहे त्यामुळे माझी गाडी मीच चालवणार आणि मीच पुढे बसणार, मागे कोणी बसणार तर बस. तर आता आम्ही आलो आहे जयगडच्या जेटीच्या इथे. इथून आम्ही जाणार. आधी तुम्हाला जयगडच्या जेटीचं फेअर सांगतो इकडे. तर हे तुम्ही बघू शकता फेअर, म्हणजे तुम्ही बाईक घेऊन आलात तर बाईकचं 80 रुपये फेअर आहे, त्यासोबत ड्रायव्हर पण इन्क्लूड आहे आणि एका माणसाचं 27 रुपये आहे. हा एका माणसाचं 27 रुपये आहे असं हे फेअर आहे. तर तुम्ही कधी आलात तर हेच तुम्हाला फेअर असेल की काय माहीत नाही, वाढेल कमी होईल काय त्यांच्यानुसार. आता इथून जाणार आहे आपण कुठे? तवसाळ. आणि तवसाळवरून काय करणार हा श्रेयस सांगेल तुम्हाला. तवसाळवरून आपण हेदवीचा गणपती बघणार आहोत आणि वेळणेश्वर थोडं फिरून गुहागर मार्गे धोपावेला जाणार आणि तिकडनं सुद्धा आपण फेरीबोट पकडून दाभोळला जाणार. धोपावेला फेरीबोट पकडणार आणि तिथून ती सोडणार कुठे आपल्याला? दाभोळला सोडणार. ठीक आहे. हे इथे बघू शकता आता एवढ्या गाड्या भरल्या जेटीमध्ये. जवळजवळ 15 कार्स आहेत आणि त्यामध्ये 2 ट्रॅव्हलर आहेत जे जवळजवळ 200 माणसं आहेत. बापरे, एवढी कॅपॅसिटी असते मला पण माहीत नव्हतं या क्रूजचं जेटीची. आणि या बाईक पण एक 10-15 बाईक्स आहेत. आता आम्ही तवसाळच्या पुढे आलोय. हा ब्रिज क्रॉस करून पुढे गेलो होतो, पण मनात आला हा व्ह्यू एकदम असा सुंदर आहे तर तो कॅप्चर करूया म्हणून पुढे जाऊन परत मागे फिरलोय. तुम्हाला दाखवतो हा व्ह्यू. हा बघा मस्त असं. तर आता आम्ही जयगडवरून फेरी बोटने इकडे आलो. तर तवसाच्या पुढे रोहिले बंदर म्हणून एक ब्रिज आहे हा. तर आम्ही इथून पुढे गेलो तर पुढे जाऊन असं वाटलं की हा ब्रिज कव्हर केला पाहिजे कारण की एवढा सुंदर होता, म्हणून पुढे जाऊन परत आम्ही मागे आलो. तर हा व्ह्यू एवढा चांगला आहे तो तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत आलो आणि मला पण बघायचाच होता. तर आता आम्ही एक ब्रेक घेतला आहे नाश्ता करण्यासाठी. इथे नळवळच्या इथे आलो आहे. आता नाश्ता करतो आणि इथून पुढे नाश्ता करून नळवळती पुढे निघणार आहे. पुढे जाणार आहे पुढे हेदवीला जाणार आहे पुढे. तर नाश्ता करून पुढे दाखवतो. हां, तर आता आम्ही आलो हेदवी इथे. हेदवीमध्ये आलो. हेदवीमध्ये आम्ही आता दशभुज गणपतीचं दर्शन घेणार आहे आणि तिथून पुढे जाणार आहे गुहागरला. तर तुम्हाला दाखवतोय मंदिर कसं काय. खूप वर्षापासून आहे, मी 4थीत असताना इथं आलो होतो असं मला तरी आठवतं आहे. त्यानंतर आता इथे आलो आहे परत. पहिला मला तर काय आठवत नाही, आता जाऊन परत बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. आता इथे मंदिराच्या इथे चप्पल स्टँड आहे आणि सगळ्यांच्या चपला अशा इकडे आहेत. मी तरी ठेवतो माझी. हे बघा या सगळ्यांनी चपला अशा ठेवल्या नाही, मग माझी ठेवतो. हवं येऊन ठेवा. आता गणपतीचं दर्शन घेऊन झालं आहे. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती म्हणून काही दाखवलं नाही. आणि हे मंदिर दुपारी 12-1:30 बंद असतं आणि संध्याकाळी 7 नंतर बंद असतं. आता टुरिस्टचा सीझन आहे हिवाळ्याचा, म्हणून हे मंदिर आता चालू आहे. नंतर तुम्ही कधी आलात हिवाळ्याच्या सीझन नंतर तर हे कदाचित बंद असेल, ते लिहिलेलं होतं म्हणून ते तुम्हाला सांगितलं. आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती म्हणून आतलं काही तुम्हाला दाखवू नाही शकत. आता इथं गणपतीची थोडक्यात माहिती दिली आहे, ते तुम्हाला दाखवतो. ते तुम्ही पॉज करून वाचू शकता. हा गणपतीबद्दल थोडक्यात माहिती आहे. दशभुजा म्हणजे कोणते, कसं काय सविस्तर माहिती दिली आहे. चला आता आम्ही निघालोय. कुठे निघालोय? वेळणेश्वरला. आता आम्ही वेळणेश्वरला निघालोय. शंकराचं मंदिर आहे आणि ह्याला गाडी चालवायची. हा म्हणतोय मी गाडी चालवतो, पण मला एक एक्सपिरियन्स आला आहे त्यामुळे माझी गाडी मीच चालवणार आणि मीच पुढे बसणार, मागे कोणी बसलं तर बसा असं यानं सांगितलं आहे मी. कारण की गाडी कोणाला दिली तर
काय होतं ते दिसलंय आपल्याला जूनमध्ये. हा डिस्क्लेमर राहू दे. एक ती स्टोरीचा एक ब्लॉग बनवून सेपरेट. नंतर काही विषय त्याची पोट चौकशी करून त्याचा पुढे मागे त्याचा निर्णय आम्ही लावून घेणार आहोत. विषय जो पाठी टाकणार नाही. पण आता मी तुझं निघतोय, तुझ्याही वळून तिकडे तिकडे जातोय, भिजतोय फिरतोय, त्यातून एक देवादेखाचा. आता आम्ही आलोय वेळणेश्वर मंदिरच्या इथे. काळ भैरव मंदिर पण आहे. तर आता हे मंदिर तुम्हाला दाखवतो. आता मंदिर खूप मोठं आहे. मी तर मला वाटतं एवढं मोठं असेल. खूप मोठं मंदिर आहे. वेळेश्वरच्या मंदिरात आलो. आता आपण इकडनं 22 किलोमीटर इकडनं गुहागर आहे. गुहागरला वेळेश्वर मंदिर आहे, तिथे जाणार आहोत. आणि तिकडनं आपण धोपावे फेरी बोटला जाणार आहोत. आणि तिकडनं फेरीबोट झालं की दाभोळ चंडिका मंदिर म्हणून आहे, प्रसिद्ध आहे ते स्वयंभू. तिथे जाऊन आपण घरी जाणार. आता इथून डायरेक्ट फेरी बोटला गेलो आणि गुहागरवरून गेलो तर 6 किलोमीटर वाटतं. जर का गुहागरवरून गेलो तर इथून डायरेक्ट गेलो 6 किलोमीटर वाचतील असं आहे. ठीक आहे. आता आम्हाला जेवायचं पण आहे म्हणून आम्ही गुहागरला जायचं बघतोय. अरे आता आम्ही वेळणेश्वरला दर्शन घेऊन इथे निघालो. तर आम्हाला ऑन द वे इथे गेट मी दिसलं एक दत्त मंदिरचं पालचीचं. असा मार. तर आता वेळणेश्वरचं मंदिर बघून झालं निघताना आम्हाला ऑन द वे इथे एक गेट लागला पालचेत. म्हणजे आता हे दत्तगुरूंचं मंदिर आहे पालचेतला. मला आधी पण माहिती होतं हे मंदिर, तर मला पण यायचं होतं. तर आम्ही आता इकडून एक 2 किलोमीटर आत होतो ऑन द वे. म्हणजे आम्ही ज्या रोडने जात होतो त्या रोडवरून 1-2 किलोमीटर आत होतो. तर बोललो आलो तर जाऊन आलो. तर ह्या मंदिरात आलो आहे. इथे दर्शन घेऊन झालं. आता 5-10 मिनिटं तिथे थांबू आणि इथून पुढे आम्ही जायला निघू गुहागरला. असं एवढं काय. तर आता पालचेतच्या दत्त मंदिराचं दर्शन घेऊन झालं आहे. तर इथून आता आम्ही पुढे आलो आहे वेळेश्वर मंदिर गुहागर इथे. गुहागरचा बस स्टॉप आहे, त्याच्या अगदी अपोजिट साईडला आहे वेळेश्वर मंदिर गुहागरच्या इथे. तर आता इथे जाणार आतमध्ये दर्शन घेणार आहे. त्याला तुम्हाला दाखवतो. हे आहे बस स्टॉप गुहागरचा. इथे समय बघा किती मोठी आहे. समईची हाईट बघा, जवळजवळ मला वाटतं एक 7 ते 8 फूट समई असेल. आता आपण इथे धोपावे फेरीबोटला आलोय. आता आपण दाभोळ जेटीवरती आलोय. तर आत्ताच आम्ही 5:30 वाजता एक नंबर मेहनती मुलगा.
मुलगा आहे, लाठी गाठी खेळून शाळा शिकतो. हा पण मेहनती मुलगा आहे. भेटून थंडी आहे थोडी.